त्यानिमित्तानं आपण सर्वांना हे करा. आजच्या या अनोख्या आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, पर्यावरण मंत्री आहेत, आणि सर्वच मान्यवर, म्हणजे त्याच्यात रश्मी पण आली, आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, प्रथम मी आपल्या पर्यावरण मंत्रालयाचं, मंत्र्यांचं, त्यांच्या सहकाऱ्यांचं खास अभिनंदन करतोय. आणि माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतोय, कारण हे एकट्या दुकट्याचं काम नाही. ज्यावेळेला सर्व टीम, सर्व आपल्या सहकार्यांनी ठरवलं की आपल्याला हे उद्दिष्ट गाठायचं, हे काम करायचंय, तर आणि तरच आपण त्याच्यात यशस्वी होऊ शकतो. आणि मला आनंद आहे की आपण सगळे एक कुटुंबीय आहोत. मग याच्यामध्ये पारितोषिक विजेते आपले अधिकारी आहेत, ग्रामस्थ आहेत, सगळ्याच, म्हणजे खालपासून वरपर्यंत. जसं एखादं झाड बहरतं, झाड नुसतं डोलारा नाही उभारत, त्याची पाळं मुळं सुद्धा खोल जावी लागतात. त्या पाना किंवा मुळांना जर योग्य पोषण नसेल तर झाड वाढणार नाही आणि डवरणार नाही. आणि म्हणून अगदी तळागाळापासून वरपर्यंत ज्यांनी ज्यांनी या योजनेसाठी, कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेत, त्यांना सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतोय. ही पारितोषिकं दिली गेली ती केवळ एकट्या दुकट्यासाठी नव्हे, किंवा आतापर्यंत तुम्ही जे काही काम केलं हे प्रासंगिक काम म्हणून नव्हे, तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे जे आपण काम करतो आहोत त्याची फळं कदाचित आजच्याच आपल्याला दिसणार नाहीत, मिळणार नाहीत, पण हे आपण पुढच्या पिढ्यांसाठी करतो आहोत. कारण गेले काही वर्ष आपण एक वेगळ्याच विकासाचा ध्यास घेतलेला आहे. आता अचानक आपल्याला पंचमहाभूत आठवायला लागलेली आहेत. पंचमहाभूत आता आठवण झाली राजीवजी. का? तर इतके वर्ष आपल्या मानगुटीवरती विकासाचं भूत एक बसलं होतं. विकासाचं भूत, विकास 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 झाला पाहिजे, झालाच पाहिजे. विकासाच्या आड कोणी येण्याची आवश्यकता नाहीच आहे. विकासाच्या आड कोणी येणार पण नाहीये. मी मागे सुद्धा म्हटलं होतं, म्हणजे जेव्हा आदित्यने मला सांगितलं की बाबा उद्या आपला कार्यक्रम आहे, म्हटलं अरे गेल्या वर्षी पण मी तेच बोललो होतो, त्याच्याही गेल्यावर तेच, यावर्षी पुन्हा तेच काय बोलू. पण काही काही गोष्टी अशा असतात की त्या वारंवार सांगण्याची आवश्यकता काही वेळेला येते. म्हणजे आपल्याला मोठे रस्ते पाहिजेत, गुळगुळीत रस्ते पाहिजेत, मग मध्ये झाडं बिडं असतील नसतील ती कापून टाकायची आणि रस्ता बनवा. एखादं प्रोजेक्ट उभं करायचंय, जाऊ दे ना, जंगल वगैरे असेल नसेल, आपल्याला काय, आपल्याला काम करायचंय. मग मी म्हणतो विकास तुम्ही नेमका कशासाठी करता? की ना, माझ्याकडे पूर्वी रस्ता नव्हता आणि हॉस्पिटलही नव्हतं, पण आता मला रस्ता आल्यानंतर हॉस्पिटलची गरज लागली. हा विकास नाही होऊ शकत. हॉस्पिटल असायला पाहिजे, जरूर असायला पाहिजे, पण जलद गतीने रस्ता आपल्याला जर का तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असेल तर मग हा विकास कोणता? आता आपण एक गोष्ट विसरून गेलेलो आहोत की ज्या निसर्गाबद्दल आपण
थोडेसे एक दुर्लक्ष करत होतो. म्हणजे निसर्ग काय आहे, झाड आहे. आता सुद्धा प्रत्येकाने जर का आठवलं तर तुमच्या आठवणीमध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूचं कुठलं ना कुठलं तरी झाड हे तुमच्या लक्षात असेल. आज आहे का ते झाड? नुसत्या आठवणी राहिल्या. म्हणजे मला आठवते आणि अनेकदा मी सांगितलेलं आहे की मातोश्रीमध्ये आम्ही जेव्हा राहायला गेलो 1966 साली, तेव्हा चौफेर खाडी पसरली होती. मँग्रोव्ज तीव्र. आता मँग्रोव्ज वाचवण्यासाठी कायदे आणि ते वाचवण्यासाठी रक्षण करण्यासाठी वेगळी आपल्याला टीम करावी लागते. पूर्वी संपूर्ण चौफेर पसरलेलं मँग्रोव्ज होतं, काहीच नव्हतं. मग तिकडे सगळे टॉवर्स आले. बरं, मध्ये लॉकडाऊन जो काय झाला त्या लॉकडाऊनने आपल्याला एक गोष्ट शिकवलेली आहे. आता लॉकडाऊन गेला, मी पण मास्क बोलताना काढलाय, आता परत मास्क लावण्याची वेळ येते की काय, किंवा ती तशी आलेली आहे. कशामुळे होतं सगळं? पण लॉकडाऊन झाल्यानंतर आपण मुंबईमध्ये सुद्धा काही पक्षी रस्त्यावरती बघायला लागलो, मोर रस्त्यावरती यायला लागले. मध्ये एक तर मी फोटो पाहिला आणि मला वाटतं तुमच्या एबीपी माझाने पण दाखवलं असेल, पंजाबमधून हिमालय दिसत होता. मी गच्चीत जाऊन निदान कळसुबाई तरी दिसते की नाही बघत होतो. नाही, हिमालय खूप लांब आहे, म्हणजे त्यात कळसुबाई तरी दिसेल का? पण गच्चीत जायचं दादा, बाजूला नुसते हे टॉवर नवीन आले. अरे ती बिल्डिंग बघितली, ते नरिमन पॉईंटची ती बिल्डिंग आहे. ती बिल्डिंग बघितली, ती ताडदेवची ती बिल्डिंग आहे. म्हणजे हे आमच्या मुंबईचं सगळं विहंगम दृश्य आहे. प्रत्येक गरजा आहेत, पण ह्या सगळ्या गरजा आपण भागवत असताना आणखीन एक गोष्ट जशी मी तुम्हाला सांगितली की तुमच्या लहानपणीचं कुठलं तरी एक झाड तुम्हाला आठवत असेल. आणखीन एक गोष्ट ती म्हणजे पूर्वी एक संस्कार होता. आपल्या घराच्या समोर तुळशी वृंदावन होती. तुळशी वृंदावन म्हणजे तुळशीचे गुणधर्म काय असतील नसतील, पण निदान त्या निमित्ताने त्या झाडाची पूजा केली जायची. वटपौर्णिमा, आता वट आहे, पौर्णिमा आहे की नाही कल्पना नाही, पण वटपौर्णिमा म्हणजे ते त्याच्या मागे सुद्धा ती आख्यायिका. आपल्याला काय होतं, काही वेळेला धार्मिक गोष्टी ह्यांचं एक त्यांचं महत्व पटवून दिल्यानंतर ते आपण पाळायला लागतो. पण वडाची जपणूक केली पाहिजे. झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं. असं दुसरं कोणतीही सृष्टीमध्ये असं मला नाही वाटत की याच्यापासून कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन देत असेल. आता ज्याला प्राणवायू म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, या सगळ्या गेल्या 2 वर्षातल्या आठवणी आहेत. कोविडच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये प्राणवायू म्हणजे काय, त्याला प्राणवायू का म्हणतात हे आपल्याला नेमकं कळलं. ऑक्सिजनची गरज. मग ही गरज लक्षात घेतल्यानंतर आपण जे ऑक्सिजन देणारी आपली सृष्टी आहे तिचीच जर का कत्तल करत चाललो तर मग हे परिणाम दुष्परिणाम हे येणारच. मग कधीतरी असा आपण विचार करणार आहोत का की एखाद्या योजनेसाठी आपण झाडं कापतो, मग तसं निसर्ग सुद्धा विचार करत असेल की झाडं ठेवण्यासाठी एवढं कापून टाका. आज सुद्धा मला वाईट काय वाटतं की काल परवाकडेच एक बातमी वाचली आहे. आता आपण काय करतो, दोन्ही बाजूने बोलतोय. एका बाजूने म्हणतोय की पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, पर्यावरण जिथे वाचवत असतो तिकडे विकास झाला पाहिजे. म्हणजे विकासही पाहिजे पण पर्यावरण सुद्धा पाहिजे. पण पर्यावरणाचा विकास करताना ज्या ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत, म्हणजे झाडं वाढली पाहिजेत, पशुपक्षी वाढले पाहिजेत. मुंबई हे आपलं आर्थिक केंद्र आहे, जरूर आहे, देशाची आर्थिक राजधानी
पावसाळा 99% समानांतरक असेल, आपण सुखावतो. पण हा 99% जो असतो तो आता त्या IPL सारखं व्हायला लागलेले. एका एवढ्या ओव्हरमध्ये एवढ्या रन्स करायचे. तो पाऊस असा पडतो की गेल्या कित्येक वर्षातला विक्रम मोडला. म्हणजे आपल्या किती आपण त्याच्यासाठी तयारी केली तरी ती त्रुटी जी आहे किंवा तोकडेपण जो आहे तो भरून नाही काढू शकत. पाऊस असा कोसळतो की वर्षभरातला पाऊस एका दिवसात काही तासामध्ये पडतो. हे सगळं विचित्र होऊन गेलेलं आहे. आणि जे मी तुम्हाला सांगत होतो की आपण कुठे कुठे घरं केली आहेत, दरडीवरती घरं केलेली आहेत. आता मग कधीतरी बातमी येते की दरड कोसळली आणि त्याच्यामध्ये एवढे घराच्या घरं ही मृत्युमुखी पडली. गेल्या वर्षी सुद्धा ते तळेगावचा एक अपघात घडला. मी गेलो होतो तिकडे आणि अक्षरशः सांगतो, ती जी तिथे वाचलेली माणसं होती ती मला सांगत होती की साहेब, म्हटलं काय रे तुला, आम्ही बघितलं, आमची घरं आमचे नातेवाईक त्या ढिगाऱ्याखाली जाताना बघितले म्हणे. म्हटलं काय झालं? नाही, रात्री आवाज यायला लागला आणि आम्ही सगळे बाहेर आलो. काही जण या दिशेला पळालो, काही जण या दिशेला पळाले आणि आमच्या लक्षात आलं की वरनं दरड कोसळती ती त्या बाजूला जाते. आम्ही आक्रोश करून त्याला सांगतो इकडे या, इकडे या, इकडे. आपण अजिबात एक क्षण सुद्धा आम्हाला मिळाला नाही. आमच्या डोळ्या देखत ती दरड आमच्या कुटुंबियांवरती आणि घरादारावरती पडली. म्हणजे आपण खणत 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 हे चाललेलो आहोत. ही चर्चा आणि हे जे काय आजची पारितोषिक आहेत, हा एक प्रयत्न आहे. जसं गेल्या अनेक वर्षाचा आपण जे काय मी म्हणेन पाप करून ठेवलेलं आहे विकासाच्या नावाखाली, त्याची भरपाई ही केवळ एका वर्षात होणार नाही. पुढची काही वर्ष नव्हे तर तो एक संस्कार लावून घ्यावा लागेल की जो पूर्वी होता की झाडांची पूजा करणं, मग वटपौर्णिमा असेल, नागपंचमी असेल, काही ना काहीतरी त्याच्या मागे शास्त्र होतं. जे शास्त्र आपण विसरून गेलोय. मुळामध्ये आपण आपल्याला आणि निसर्गाला वेगळे समजायला लागलेलो. निसर्ग म्हणजे काय, आपण त्याच्यात आहोत की नाही, हाच विषय आपण सोडून दिलेला आहे. आपण जोपर्यंत त्याच्याशी एकरूप होत नाही, म्हणजे मागे लहान असताना तुमच्यापैकी सुद्धा काही लोकांनी फॅन्टम मॅगझिन बघत असाल, ते साप्ताहिक यायचं ना, फॅन्टम, बरोबर ना? लेमय हो बोलतात, कारण बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये आदिवासी होते आणि ते जंगल खात्यात असल्यामुळे तेव्हापासूनची आवड दिसते तुम्हाला. तर त्याच्यात एक ते होतं बघा फॅन्टम, आणि मग त्याचा तो एक गुरण, आणि मग त्याच्यात ते आदिवासी जमिनीला कान लावून ऐकायचे आणि मग पुढे काय होणार हे त्यांना कळायचं. काही अंतरावरती काय आहे हे जमिनीला कान लावून ऐकायला लागलो. आपण आता बहिरे होऊन गेलेलो. जमीन काय बोलते आपल्याला माहितीच नाही, कारण एवढ्या कर्कश सगळे ते भोंगे वेगळे, पण हॉर्न्स येत आहेत, आणखीन काय येत आहे. मी वेगळं काय बोललो, मी भोंग्यासारखं भोंगा बोललो. तर हॉर्न वाजतायत, सगळा आरडाओरडा होतोय, कोलाहल होतोय. त्याच्यामध्ये आता ती नवीन टीव्हीवरची जाहिरात आलेली आहे, ते कानामध्ये बोंडकं घालून बसायचे आणि गाणी ऐकत बसा. म्हणजे समोर जगात काय चाललंय याच्याशी तुमचा काही संबंध नाही. याच्यामध्ये निसर्गाची हाक म्हणतोय आपण त्याला. निसर्ग काय बोलतोय आपल्याशी, काय मागतोय, तो काय सावधागिरीचे इशारे देतोय, आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि म्हणून आपण जो एक नवीन कन्सेप्ट आणलेला आहे शाश्वत विकास, तो फार महत्वाचा आहे. म्हणजे दूरगामी परिणाम याचा काय होणार, म्हणजे आम्हाला धरणं पाहिजे, जलाशय पाहिजे, सगळं पाहिजे, पण हे सगळं आहे ते टिकवून पुढे नेतो त्याला वैभव म्हणतात. आहे ते घालून उगा
काहीतरी कमवतो हे वैभव मी मानायला तयार नाहीये, अजिबात नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळ्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत, सगळेच आपले कुटुंबीय आपण एकत्र मिळून, कारण ही माझी वसुंधरा म्हणजे नेमकं काय, ही माझा हा जो काही काय ना, माझे कुटुंब, माझा परिवार, त्याच्यामध्ये माझी वसुंधरा सुद्धा आली पाहिजे आणि तिची सुद्धा जपणूक, ज्याला आपण मदर अर्थ म्हणतो, ती आपल्याला जपत असते. तिला जपण्याचं काम हे आपल्याला करायला पाहिजे. आणि त्यासाठी खरंच मनापासून मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की थोडंसं उशिरा का होईना पण आपल्याला जाग आलेली आहे. आता ही आलेली जाग ही अशीच केवळ आपल्यापुरती न ठेवता पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा आपल्याला न्यायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण जे कष्ट करत आहात त्या कष्टाला सरकार म्हणून जे जे काही करता येणं शक्य असेल ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढेच एक वचन देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.